नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 7. ओम श्री गणेशाय नमः. दैत्यराज शुंभाची आज्ञा होताच चंड व मुंड प्रचंड सैन्यासहित युद्धभूमीवर येऊन पोहोचले. प्रथम त्यांनी देवीबरोबर सामोपचाराने गोड बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे बालिके, महाबली असुर सम्राट शुंभ महाराजांनी सर्व देवांना हरवले आहे. ही गोष्ट तुला ठाऊक नाही काय? तू तर एकटीच आहेस आणि सिंह व कालिका यांच्याखेरीज तुझ्यासोबत कोणीही नाही. तरीही तू शुंभ आणि निशुंभ यांना जिंकण्याची इच्छा करतेस. ही तर तुझी दुर्बुद्धीच आहे. तुला हिताच्या 4 गोष्टी सांगणारे येथे कोणीही दिसत नाही. हे देव तुला पाठिंबा देत आहेत. तो तुझा सर्वनाश व्हावा याचसाठी. हे तू समजलीस काय? हे कोमलांगी, आपले व परक्याचे सामर्थ्य ओळखून मगच पुढे व्हावे. जर तुला 18 हातांनी शस्त्रास्त्रे चालविण्याचा गर्व असेल तर त्याचा इथे काही उपयोग होणार नाही. कारण देवांना जिंकणारा शुंभ एवढा बलिष्ठ आहे की तो जेव्हा युद्धात सामोरा येईल तेव्हा तुझे हे हात आणि शस्त्रे यांचा काही सुद्धा उपयोग होणार नाहीत आणि तुझ्या पदरात फळ तर काहीच पडणार नाही. ज्या महावीराने ऐरावतांच्या सोंडा छाटून त्याचे दातच उपटले आणि देवांचा पराजय केला, त्या शुंभांच्या मनाप्रमाणे वाग. हे कांते, तू विनाकारण गर्व करते आहेस. तू चतुर आहेस. तेव्हा शुंभाने सर्व देवांचे मर्दन करून आपले सामर्थ्य किती वाढवले आहे ते एकवार समक्ष येऊन पहा. त्या देवांच्या गोड गोड बोलण्यामुळे तू फसते आहेस. देवांनी त्यांचे काम परस्पर साधावे म्हणून हा डाव रचला आहे. कामापुरता मित्र कोण आणि हितकारक मित्र कोण हे ओळखून त्यालाच जवळ केले पाहिजे. दैत्य शुंभ देवांना जिंकून त्रैलोक्याचा अधिपती झाला आहे. शिवाय तो शूर, सौंदर्यवान, चतुर, त्याचप्रमाणे कामशास्त्रामध्ये सुद्धा प्रवीण असल्यामुळे तू त्यालाच पसंत कर. त्रैलोक्यात जे ऐश्वर्य आहे ते त्यामुळे तुलाच प्राप्त होईल. म्हणून तू नीट विचार कर आणि असुर सम्राट शुंभांना नकार देऊ नकोस. दैत्य चंडाचे ते म्हणणे ऐकून जगदंबा म्हणाली, अरे ढोंग्या, तू उगीच खोट्या नाट्या गोष्टी का सांगतो आहेस? तू आधी मुकाट्याने येथून चालता हो. अरे मूर्खा, मला पती वगैरे करण्याशी काही एक कर्तव्य नाही. मी स्वतः या जगातील एकूण एक प्राण्यांचे पोषण करणारी स्वामिनी आहे. या शुंभ आणि निशुंभांसारखे हजारो दानव मी युगानुयुगे पाहत आहे आणि वेळोवेळी त्यांचा सत्यानाश करीत आली आहे. आता पुन्हा दैत्यांचा विनाश होण्याची वेळ आली आहे. तू बुद्धिमान वाटतोस म्हणून तू युद्ध कर आणि क्षत्रिय धर्माचे पालन कर. मरण तर चुकणार नाहीच, पण वीरगती मिळून तुझी कीर्ती मात्र नक्कीच होईल. दुष्ट शुंभ आणि निशुंभांशी तुला काय करायचे आहे? वीरासारखा युद्धास जर मेलास तर निदान तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि हो, तुझ्या मागून शुंभ आणि निशुंभसुद्धा येतीलच. पण आधी तुझा आणि तुझ्या भावाचा मी समाचार घेते. तेव्हा आता तुझी वटवट बंद करून शस्त्रे उचलून युद्धाला सामोरा जा. देवीचे ते उपरोधिक बोलणे ऐकून चंड आणि मुंड प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी आपापल्या धनुष्यांच्या दोऱ्यांचा टणत्कार केला. देवीने सुद्धा प्रत्युत्तरादाखल शंखध्वनी केला. त्यामुळे दशदिशा भरून गेल्या. त्याच समयी देवीच्या सिंहाने सुद्धा अतिभयंकर गर्जना केली. त्या आवाजाने इंद्र वगैरे देव, सिद्धमुनी, यक्ष,
गंधर्व, किन्नर यांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर बाण, तलवार आणि गदा यांच्या सहाय्याने हृदयात धडकी भरेल असे महाभयंकर युद्ध चंडिका आणि चंड यांच्यामध्ये सुरू झाले. चंडिकेने उग्र अवतार धारण केला आणि चंडाने सोडलेले सर्व बाण तिने तोडून टाकले. त्या दोघांनी एकमेकांवर एवढे अगणित बाण सोडले की ज्याप्रमाणे एखादी टोळधाड आकाश व्यापून टाकते त्याप्रमाणे सर्व आकाश बाणांनी झाकले गेले. अशा वेळी मुंडसुद्धा युद्धात उतरला आणि वेगाने शरसंधान करू लागला. त्याचे शरवर्षाव पाहून अंबिकेला प्रचंड राग आला. तिचा चेहरा रागाने काळा निळा झाला, भुवया वाकड्या झाल्या, तिचे नेत्र निखाऱ्यांप्रमाणे लालबुंद झाले. त्याच वेळी तिच्या भुवयांमधून काली उत्पन्न झाली. तिचे वस्त्र वाघाच्या कातड्याचे होते. तिचा चेहरा भयानक होता. तिने हत्तीच्या चामड्याचा शेला पांघरला होता. तिच्या मांड्या धष्टपुष्ट होत्या, तर पोट खपाटीस गेले होते. तिची जीवनी लांब, रुंद व जीभ लाल भडक आणि तिच्या गळ्यात मुंडक्यांची माळ होती. तिच्या हातात तलवार, पाश आणि परशु होता. ती काळ रात्रीप्रमाणे रौद्रमूर्ती दिसत होती. तिची लपलपणारी जीभ पाहताच कापरे भरत होते. ती तशीच धावत सुटली आणि दानवांच्या सेनेत तिने प्रवेश केला. रागारागाने तिने दानवांना उचलून तोंडात टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांना चावून ती खाऊ लागली. केवळ सैनिकच नव्हे तर हत्ती, माहूत यांना सुद्धा ती उचलून खाऊ लागली. घोडे व उंट आणि त्यांचे सारथी यांचीही तिने तशीच गत केली. तो विचित्र प्रकार पाहताच चंडमुंडांनी अगणित बाण सोडून तिला झाकून टाकले. त्यानंतर चंडाने एक सूर्याप्रमाणे लखलखीत तेजस्वी चक्र उचलून देवीवर फेकले. ते अति तेजस्वी चक्र आकाशमार्गाने मोठा आवाज करीत येत असलेले पाहून कालीने एकाच बाणाने त्याचे असंख्य तुकडे केले. तसेच अगणित धारदार बाणांचा वर्षाव त्या चंडावर केला की तो चंड घायाळ होऊन बेशुद्ध झाला आणि खाली कोसळला. आपल्या भावाची ही झालेली अवस्था पाहून मुंड अतिशय दुःखी झाला. त्याने रागारागाने देवी कालीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा चंडिकेने इशिकास्त्र सोडून सर्व बाण छिन्न छिन्न करून टाकले आणि अर्धचंद्राकार बाण मारून त्याला बेशुद्ध करून खाली पाडले. मुंडसुद्धा खाली पडलेला बघून दानवांच्या सैन्यात हाहाकार माजला आणि देवांना मात्र प्रचंड आनंद झाला. पण तेवढ्यात चंड सावध झाला आणि त्याने प्रचंड गदेने कालिकेच्या उजव्या बाहूवर जोराने घाव घातला. तिने त्या आघाताची मुळीच पर्वा न करता पाश टाकून त्याला बांधून टाकला. तोच मुंड पुन्हा उभा राहिला आणि आपल्या भावाची ती स्थिती पाहून अंगावर चिलखत चढवून त्याने एक महाशक्ती हाती घेऊन तो देवीच्या दिशेने धावू लागला. त्याला तसा येताना पाहून देवी कालीने पाश टाकून त्यालाही बांधून टाकले. मग त्या दोघांना शशासारखे हाती धरून अट्टहास करीत ती अंबिकेपाशी आली. ती म्हणाली, मी रणयज्ञात बळी देण्यासाठी हे 2 उत्तमपैकी दानवरूपी पशु घेऊन आली आहे, तरी तू यांचा स्वीकार कर. यावर अंबिका म्हणाली, हे रणप्रिये, तू चतुर आहेस, तेव्हा यांची हिंसा करू नकोस. पण यांना सोडता देखील येणार नाही, म्हणून माझ्या सांगण्याचा अर्थ लक्षात घे आणि देवांचे कार्य साधून दे. देवीचे ते बोलणे ऐकून देवी काली म्हणाली, या अशा रणयज्ञात तलवारीने शिरछेद केलेलाच योग्य असतो. म्हणून देवीने त्या दोघांचा तलवारीने शिरछेद केला. मग त्या दोघांचे रक्त ती खुशीत येऊन पिऊ लागली.
ते पाहून अंबिका म्हणाली, हे कालिके, तू आज देवांचे मोठे कार्यच पार पाडले आहेस. म्हणून मी आज तुला असा वर देते की चंडमुंडांना मारलेस म्हणून आजपासून तुझे पृथ्वीवर चामुंडा असे नाव प्रसिद्ध होईल. अध्याय 7 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.